स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर राज्यात 26 सप्टेंबर 2025 रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस व त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्र यांनी अधिकृतपणे दिलेली आहे। ती माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता, हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आणि या नकाशावरती 26 सप्टेंबर 2025 रोजीचा हवामान अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। तर यामधून आपण पाहणार आहोत आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व त्याचबरोबर विजेंच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी वर्तवलेली आहे। त्यामध्ये येथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता, येथे आहे गडचिरोली, त्यानंतर असणार आहे चंद्रपूर व त्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, त्यानंतर वाशिम, हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच बी अवेअर। येलो अलर्ट तर देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये एक कॉमन अशी गोष्ट आहे की त्यामध्ये हे ढगाचं साईन देण्यात आलेलं आहे। या ढगाच्या साईनचा अर्थ असा होतो की या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर आहेच व त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे, म्हणजेच येथे मुसळधार पाऊस व त्याचबरोबर येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता आपण वरील जे उर्वरित जिल्हे आहेत त्याची माहिती पाहूया। त्यामध्ये गोंदिया, भंडारदरा, नागपूर, वर्धा, त्यानंतर अमरावती, अकोला, त्यानंतर असणार आहे बुलढाणा व जालना, हे जे तुम्ही जिल्हे पाहू शकता या जिल्ह्यांमध्ये स्पेसिफिक साईन म्हणजे देण्यात आलेला आहे, ते म्हणजे विजेंचा जो साईन आहे तो देण्यात आलेला आहे। म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून या जिल्ह्यांमध्ये विजेंचा कडकडाट पाहायला मिळेल व पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता आपण पुढील जिल्ह्याविषयीची माहिती पाहूया। त्यामध्ये आता असणार आहे, यामध्ये पुन्हा एखादा येऊ शकतो, तर आता आपण येथे पाहूया सोलापूर, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर बुलढाणा व येथे नाशिक आहे आणि त्यानंतर नाशिकचा थोडाफार भाग आहे। हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट व त्याचबरोबर यावरती विजेचा साईन आहे, म्हणजेच या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट व या जिल्ह्यांमध्ये विजेंच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता ही 26 सप्टेंबर 2025 रोजीची वर्तवण्यात आलेली आहे। आता राहिलेले उर्वरित जिल्हे, या जिल्ह्यांमध्ये तुम्ही पाहू शकता हे जे जिल्हे येतात ज्यामध्ये असणार आहे खास करून कोल्हापूरचा काही भाग, त्यानंतर येथे रत्नागिरी आहे व येथे साताऱ्याचा थोडाफार भाग आहे। या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच बी प्रिपेअर्ड आणि टेक ॲक्शन अशा प्रकारचा इशारा हा येथील नागरिकांसाठी येथील जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। व त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर ढगांचं साईन देण्यात आलेलं आहे, म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर येथील खालील एक जिल्हा सिंधुदुर्ग आहे। सिंधुदुर्गसाठी जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे बी अवेअर, सतर्क रहा। यामध्ये अशा प्रकारची माहिती असणार आहे। येलो अलर्ट तर आहेच व त्याचबरोबर येथे मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर आहेत आता उर्वरित जे जिल्हे आहेत ते तुम्ही पाहू शकता, येथे आता उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये रायगड, ठाणे, मुंबईचा काही भाग, पालघर व पुणे, यामधील जो पुणे जिल्हा आहे यासाठी येलो अलर्ट व त्याचबरोबर विजेंचा कडकडाट व इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, मुंबईचा काही भाग, त्यामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तेथे येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता आपण उर्वरित जे जिल्हे आहेत ते पाहूया। त्यामध्ये इथे आहे नंदुरबार, त्यानंतर धुळे व जळगाव, हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट आहे व त्याचबरोबर येथे विजेंचा साईन देखील देण्यात आलेला आहे, म्हणजे येथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे व मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो। आणि येथे या जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट आहे, म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शन अशा प्रकारचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्र यांच्याकडून देण्यात आलेला आहे। तुम्ही पुन्हा एकदा हा नकाशा पाहू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की राज्यात पूर्ण जिल्ह्यांसाठी कोणकोणते अलर्ट देण्यात आलेले आहेत, त्यावरती कोणकोणते साईन्स देण्यात आलेले आहेत व कशा प्रकारची परिस्थिती, कशा प्रकारचं हवामान हे 26 सप्टेंबर रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे। तर ही सर्व जी माहिती आहे ती प्रादेशिक हवामान केंद्र यांनी दिलेली आहे अधिकृतपणे।
तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजेच अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.